महामानव गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सर्व महामानवांना त्रिवार वंदन, सर्व महामातांना त्रिवार वंदन आणि तुम्हा सर्वांना सविनय जय भीम. तर आज सरांनी मला सांगितलं, ऍक्च्युली मी त्यांच्या जोडीलाच आलेली होती, फक्त माझी काही तयारी नाहीये, पण ऍज अ ऍडव्होकेट म्हणून थोडंफार जेवढं नॉलेज आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जसं की राणाजी सरांनी सांगितलं की स्वतः एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी महिलांसाठी खूप काही गोष्टी केल्या. सर्वात प्रथम हिंदू कोड बिल त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेला त्याला खूप विरोध झाला होता आणि नंतर हळूहळू त्याच्यातल्या काही गोष्टी इम्प्लिमेंट होत गेल्या आणि त्याच्यानुसार तुम्हाला महिलांना आपल्या सर्व महिलांना काही गोष्टी हळूहळू मिळत गेल्या. आणि त्याच्यामध्ये जसं जसं लोक पुढे येतात आणि प्रगती होत जाते, त्यांना काही गोष्टी कळतात. सुरुवातीच्या काळातले जे लोक होते ते महिलांना तुच्छ मानत होते, त्यांना सेकंड दर्जा मिळत होता आणि त्यामुळे महिलांसाठी इतकं सगळं त्यांना सहन होत नव्हतं की कसं त्यांना द्यायचं. जसं की आंतरजातीय विवाह जो होता त्यावेळेला त्या गोष्टीला अगदीच विरोध होता की आंतरजातीय विवाह करणं म्हणजे आजही बऱ्याच ठिकाणी त्या गोष्टीला विरोध होतो. सैराट सारख्या घटना घडतात, आपल्या सर्वांना माहित आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाहासाठी महिलांना प्रोत्साहन दिलं. आजही त्या दोन्ही जोडप्यांना, दाम्पत्याला गव्हर्नमेंट कडून सुरक्षा मिळते, त्यानंतर त्यांना काहीतरी मानधन मिळतं की त्यांचा संसार पुढे चालावा. त्यानंतर महिलांना स्वतःचा वर निवडण्याचा अधिकार पूर्वी नव्हता. आई वडिलांनी उभा केला आणि गळ्यात माळ घातली आणि आयुष्यभर त्याच्या सोबतच राहायचंय. तर आता तसं नाहीये. आता तुम्ही तुम्हाला विचारलं जातं की तुम्हाला मुलगा पसंत आहे का, आणि तुमच्या मर्जीच्या विरोधात कोणीही तुमचं लग्न करून देत नाही आणि त्यानंतरच त्याच्यासोबत तुम्हाला पुढे जेव्हा तुम्ही संसार करता तर त्या संसारामध्ये जर का तुम्हाला काही अडचणी येत असतील, तुम्हाला तो नवरा दारुड्या असेल, मारहाण करत असेल, तर हिंसाचाराच्या विरोधात तुम्ही आवाज उठवू शकता आणि त्या नवऱ्याला डिवोर्स देऊ शकता. तर पूर्वी असं नव्हतं. एकदा लग्न केलं की आई वडील सुद्धा स्वतः सांगायचे की आता तुझी इथून डोली उठते तर तिकडनं अर्थीतच परत ये, पुन्हा आमच्या दारात तू पाऊल ठेवू नकोस. पण आता तसं नाहीये. आता आणखी यापुढे जाऊन आता 2026च्या काळामध्ये असं आहे की काही ठिकाणी आपण व्हिडिओ बघतो, रील्स बघतो, तर वडील म्हणतात की बेटा तू माझ्यासाठी खूप प्रिय आहेस आणि तू तुझ्या जीवाला सोडून, म्हणजे तुझा जीव जास्त माझ्यासाठी महत्वाचा आहे, त्यामुळे समाज काय बोलेल ह्या गोष्टीचा तू विचार करू नकोस. आणि वडील स्वतः बँड बाजा सकट मुलींना जसं विदा करतात तसंच ते डिवोर्स करून त्या नवऱ्याला सोडून त्या मुलीला घरी घेऊन येत आहेत. तर हे खूप समाजासाठी चांगलं आहे, कारण की महिलांवरचा अत्याचार हा पूर्वीपासून होत आलेला आहे आणि आता यापुढे त्या तसं सहन करणार नाहीयेत. कारण बाबासाहेबांनी तो कायदा बनवलेला आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन आता होतंय आणि समाज ते स्वीकार करतोय. त्यानंतर महिलांना दत्तक मंजूर झालेला आहे. बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलामध्ये सांगितलं, ज्या महिलेला मुलबाळ होत नाही तर पुढे चालून तिला जर वाटत असेल की मला एखादं मूल दत्तक घ्यायचंय, तर पुरुषाला एखाद्या वेळेला मुलीला दत्तक नाही घेता येत, मुलगी त्याच्यासोबत सुरक्षित नाही असं समजलं जातं. परंतु महिलांना मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना दत्तक घेता येतो आणि हा अधिकार बाबासाहेबांनी संविधानामध्ये आपल्याला दिला. त्यानंतर वडिलांच्या संपत्तीमध्ये त्यांना वारस हक्क मिळाला. त्यामुळे काही जसं मेरिट डिमेरिट असतात काही गोष्टींच्या, तशा प्रकारे महिलांना जेव्हा वारस अधिकार मिळाला त्यावेळेला काही लोकांनी त्याचं ऍप्रिशिएट केलं आणि काही लोकांनी विरोध केला. बोलले की मुलगा कसा वंशाचा दिवा आहे ना, तर सगळी संपत्ती मुलालाच मिळाली पाहिजे आणि मुलीला सासरी गेली म्हणजे तिकडे तिने जे काय असेल तिकडे तिने घ्यावं, पण माहेरातल्या संपत्तीमध्ये तिचा अधिकार नाही. एकदा लग्न करून दिलं, लग्नाचा खर्च केला, हुंडा दिला म्हणजे तिचा अधिकार संपला. पण असं नाहीये. ती जिथे आर्टिकल 14 मध्ये समानता, स्त्री पुरुष समानता दिली आहे बाबासाहेबांनी, तर त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष म्हणजे मुलगा आणि मुलगी दोन्ही समान असलेच पाहिजेत.
आणि मग जर ते दोघे समान आहेत, त्याच आई वडिलांची मुलं आहेत, तर आई वडिलांनी जी काही संपत्ती अर्जित केलेली आहे त्यामध्ये त्या मुलीचा सुद्धा अधिकार असला पाहिजे, हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं. आणि आज ते लोकांना पटले आणि ते आपल्याला मिळते. त्यामुळे काही भाऊ नाराज होतात, बहिणी भावांमध्ये भांडणं सुद्धा होतात, पण तो त्यांनी समजून घ्यायला हवा की तिचा जो अधिकार आहे तो तिला मिळालाच पाहिजे आणि तो तिला द्यायला हवा. त्यासाठी भांडणं करायची गरज नाहीये, तिला तो झगडून मागायची गरज नाहीये, तो तुम्ही खुशी खुशी द्या. आणि त्याप्रमाणेच आणखी महिलांसाठी बरेचसे कायदे बाबासाहेबांनी बनवले. जसं कामगारांसाठी काही कायदे आहेत त्याप्रमाणे महिलांसाठी मॅटर्निटी लीव्ह. तुम्ही जेव्हापासून प्रेग्नन्सीचा काळ जो असतो त्या काळात महिलांना खूप त्रास होत असतो. परत महिलांचं डबल ड्युटी असते, घरची एक वेगळी असते आणि कामाच्या ठिकाणी जातात तिथली एक वेगळी ड्युटी असते. तर ह्या दोन्ही ड्युट्या त्यांना बजवायच्या असतात आणि त्यातच आणखी प्रेग्नन्सी जी असते त्याच्यासाठी तुम्ही लीव्ह घेता. तर त्यावेळेला तुम्हाला तो काळ जो असतो त्याच्यात आर्थिक अडचण येऊ नये, तुमच्या बाळाची चांगलं संगोपन तुम्हाला करता आलं पाहिजे, तुमचं स्वतःची आरोग्याची काळजी घेता आली पाहिजे आणि त्यासाठी तुमच्या जवळ पैसा असणं गरजेचं आहे. तर म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की ह्या महिलांना सुट्टी द्या, 4 महिन्याची 6 महिन्याची जेवढी हवी आणि ती भर पगारी द्या, म्हणजे तो पगार तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या बाळाच्या संगोपनासाठी कामा येऊ शकेल. आणि म्हणूनच आपल्याला मॅटर्निटी लीव्ह मिळते. आणि महिलांना काही ठिकाणी असं म्हणजे आहे पण देतात की नाही असं त्याचं ऍक्च्युली मध्ये कायदे असतात पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही आणि काही ठिकाणी ते डावलले जातात. तर असं पण होतं, पण रिअल मध्ये महिलांना सुद्धा माहित नसतात ह्या गोष्टी, कारण कायदे आपण आता थोडंफार त्याच्याविषयी अवेअरनेस आलेली आहे समाजामध्ये आणि आपल्याला माहित झाले. पण पूर्वीपासून कायदे कोणी वाचलेले नाहीयेत, आजही संविधान कोणी वाचलेलं नाहीये. संविधानामध्ये रिअल मध्ये आपल्यासाठी काय काय बाबासाहेबांनी तरतुदी केल्यात हे आपल्याला माहित नाहीये. तर ज्या महिलांसाठी ज्या फिडिंग करत असतात, बाळाला दूध पाजतात, तर त्यांना कामाच्या तासांमध्ये पूर्ण वेळ जो असतो त्याच्यामध्ये मधला वेळ बाळाला फिडिंग करण्यासाठी सुद्धा मुभा असते आणि त्यांनी ते करायला जे काम त्यांचे मालक असतात ते त्यांना विरोध करू शकत नाही, त्यांना ते द्यावंच लागतं. पण आता आपण कामाच्या ठिकाणी जर लांब कुठे प्रवास करत असतो तर तिथे आपण बाळाला घेऊन जाऊ शकत नाही आणि तसं त्या गोष्टीचा आपल्याला बेनिफिट मिळत नाही. त्यानंतर महिलांसाठी स्कॉलरशिप ही खूप मोठी तरतूद आहे. मी स्वतः त्याच्यावरती शिकलेली आहे. आजपर्यंत मी दोघं जण जेव्हा वेगळे आपण आता वेगळी कुटुंब पद्धती आहे आणि राहतो आणि नवरा आपला कमवायला जातोय आणि महिला एक शिकायचं जर म्हटलं तर तेवढं कुटुंब आपल्याला अफोर्ड नाही करू शकत. आणि मग अशा वेळेला ही बाबासाहेबांनी जी स्कॉलरशिप दिलेली आहे ती खूप आपल्याला उपयोगी पडते आणि मला ती खरंच खूप उपयोगी पडली. 2 लहान मुली असताना मी लॉ केलं, शिकले आणि स्कॉलरशिपच्या जोरावरती आज मी ऍडव्होकेट आहे आणि स्वतःच्या पायावर उभी आहे. आणि सर्व महिलांना माझं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा आपण 12वी झालेलो असतो, 15वी झालेलो असतो, आपलं लग्न होऊन जातं, मग त्यानंतर आता माझं लहान बाळ आहे, माझं कुटुंब आहे, मी कसं करू असं तुम्ही अजिबात मनात न घेता पुढे आपली जर इच्छाशक्ती असेल तर आपण हे सगळं करू शकतो आणि आपण करायला हवं. थोडासा त्रास होतो पण आपण एकदा आपल्या पायावर उभे राहिलो ना की समाजात आपल्याला सन्मान मिळतो, इज्जत मिळते आणि आपला स्वतःचा पैसा असला तर आपल्याला बाकीच्या गोष्टी आपण करू शकतो आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा हातभार लावू शकतो. आपल्या मुलांचं भविष्य आणि आपलं स्वतःचं भविष्य आपण सिक्युअर करू शकतो. त्यानंतर महिलांना हुंड्यासाठी त्यांचा बळी घेतला जातो वगैरे ह्या गोष्टी. तर हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी बाबासाहेबांनी खूप मोठे कायदे केलेले आहेत. 125 सेक्शन 125 हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार महिलांना मेंटेनन्ससाठी कोर्टामध्ये आवाज उठवता येतो आणि आपल्याला आणि आपल्या मुलांना कायद्यानुसार जर समजा आपण पतीकडे राहायचं नसेल आपल्याला आणि त्यांच्या हिंसाचारापासून स्वतःला बचाव करायचा असेल तर अशा वेळेला आपण त्या कायद्यानुसार मेंटेनन्स मागू शकतो, पोटगी मागू शकतो आणि आपल्या मुलाचं आणि आपलं संगोपन करू शकतो आणि आपण त्या हिंसाचारापासून वेगळं आपलं स्वतःचं लाईफ
चांगलं जीवन फुलवण्याचं आपण काम करू शकतो. अशा वेळेला जर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे असाल तर खूप तुम्हाला त्या गोष्टीचा बेनिफिट मिळतो. आणि आता एवढं सगळं सांगून मी माझे 2 शब्द थोडक्यात थांबवते, कारण वेळेचा सुद्धा अभाव आहे आणि खूप वेळ होत चाललेला आहे. तर धन्यवाद, मला इथे बोलण्याची तुम्ही संधी दिली. आणि जय भीम सर्वांना, जय संविधान, जय भारत.